नमस्कार. आता कालचे मोठे पंचांगाचे व्हिडिओ नंतर मी दुसरं एक साधो व्हिडिओ करसा. साधो म्हणजे साध्यो गजाली. म्हणजे परत पुढचे पंचांगाचे व्हिडिओच्या आधी थोडा रिलॅक्स आहे होणार. आता आजच्यो गजाली मी जो विचार केलो असो, म्हणजे आधीपासून विचार केलेलो आहे, तो व्हिडिओ आज करसा. तो इतक्यो साध्यो नाही, जरा सेन्सिटिव्ह विषय आहे. शीर्षक तुम्ही बघितलाच असणार. बघितला नसेल तर मी आता परत सांगसा. कुळागर, भटपण, शिक्षण, नोकरी. किंवा कुळागर, शिक्षण, भटपण, नोकरी. म्हणजे क्रम कसोय धरू शकता, कारण शिक्षण झाल्याशिवाय भटपण करता येता नाही, म्हणजे मी मुद्दाम फिरायला असायचा. तर हे कोणाबद्दलचे हो पोस्ट आपले म्हणजे चित्पावन ब्राह्मण समाजाबद्दलचे. मग तुम्ही कोणी म्हणू शकतात तो तुम्ही हो जातीवाद बी करसा, ब्राह्मण समाजाबद्दलच बरसा, सगळे सारखे, जातीचा बोलो नये, जातीचा द्वेष करू नये, हे महत्वाचं. सध्या जातीवेल्या वाद जे असं त्याला लागून खूपसे जास्तसे लोक जातीबद्दल बोलतच नाही, चूप बेसतात. त्याची काही गरज नाही. म्हणजे मी आधीचं सुद्धा किंवा पोस्टमध्ये म्हटलंच आहे, तर ती जातीय जनगणना होणारच आहे, ती खूप महत्त्वाचीच आहे. म्हणजे प्रत्येक जातीची प्रत्येक प्रदेशात किता किता परिस्थितीच आहे, ती खरी परिस्थिती कळणारच आहे. आणि जर तुम्ही जनगणनात खूप वेगवेगळं डाटा, खूप वेगवेगळी माहिती जर घेतली, त्याला त्याचा उपयोगच करता येते. तुम्ही जर प्रामाणिकपणाने उपयोग करणार झाले, जितको डाटा जास्तीत जास्त असेल तितकं महत्त्वाचं. म्हणजे आता मी हो व्हिडिओ जनगणनाबद्दल नाही, पण याचा जातीचा विषय आला म्हणून मुद्दाम सांगितला. म्हणजे मला तरी जातीबद्दल बोले किंवा काय करे अजिबात चुकीचा वाटत नाही. जातीय द्वेष करू नये. आणि फक्त जातीवर मी अमुक जातीचं म्हणी मला अभिमान दिसे असं म्हणून तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान ठेवा, जातीचा अभिमान ठेवू नका. जातीय सत, जाती राहणार सत, ते कारण त्यांच्याबद्दल सरळ प्रामाणिकपणाने बोलले काही एक हरकत नाही. हे माझा मत. हा तुमचा मत वेगळा असू शकते. तर हो विषय येता की त्याला आलो तर ह्या भाषात आता चित्पावनी भाषात जर व्हिडिओ करणार, जर जास्तसे चित्पावनी बोलणारे चित्पावन ब्राह्मण, मग त्यांची किती परिस्थितीच आहे, त्यांच्या अडचणी किती असत, ह्याच्याबद्दल बोलायचं झालं थोडासा बोले हवा. मग त्या नोकरी विक्री म्हटलं म्हणजे मी किती येतं नोकरी कशा मिळवायचो, करिअर काउन्सिलिंग असा किती बोलणारचा, तसा काय नाही. पण म्हणजे आधीपासून लहानपणापासून जी किता मी परिस्थिती बघितलेलीच आहे आणि आता सुद्धा जी परिस्थिती आहे त्याचे वेळेला एक साधारण आपल्या समाजाचा विचार करायचं झालं जाल्यार मी थोडंसं असं करणार जाल्यार मग कितके वेळ गजाली करता हे थोडासा सांगसा. तर मुळात जसा मी आधीचे खूप व्हिडिओने सांगितलं असेल, मुळात आपलं चित्पावन ब्राह्मण समाज हो कुळागरावर आधारित. कुळागर म्हणजे मुख्य करणी सुपारी आणि नारळ आणि त्याच्यात बाकीची येणारी पिका. हो सगळे प्रदेशात तसाच आहे. म्हणजे आता दक्षिण कन्नडामध्ये सुद्धा ताच आहे, आमचे गोमयतही ताच आहे, आणि मुळात जा गुहागर बिहागरचे त्याही ताच आहे. म्हणजे ताच आमचा स्पेशलायझेशन म्हणायचा. पण येतात त्याचे तीन पोट भरसे का नाही, त्याचे तीन सध्या पूर्ण पोट भरेसारखा हन उत्पन्न होत नाही. त्याला अनेक कारणासत, माकडसत, वांदर आणि किता तायस आहे. श्रमही करायची थोडीशी हे जरा कमीच आहे रे. म्हणजे आपण तितके मुख्य म्हणजे किती आहे, सुपाऱ्याची अडचण हीच आहे की सुपाऱ्याला तुम्ही श्रम केले नाही तरी ती तुम्हाला 10 वर्षापर्यंत सुद्धा पीक नाही राहायचे. आम्ही बघितलंच आहे स्वतः. काही एक न करणाऱ्यांनी सुद्धा सुपारी मिळत झाली. नंतर हळूहळू पीक कमी होईल. म्हणजे आज तुम्ही श्रम केलं नाही, उद्या खावे मिळायचं नाही असा भात शेतीच असे, पण सुपाऱ्यात तसा हन नाही. अनेक कारणाचं तासोड. मग सुपाऱ्याबरोबर म्हणजे कुळागराबरोबर आमचं दुसरं उत्पन्न किती आधीचा ट्रेडिशनल म्हणजे भटपण. पण आता किती झालं असे, भटपणाबद्दल कमीपणा दिसते थोडं. सैवे व न सैवे व ता वेगळा. मुळात त्याच्यात थोडासा हे भटपण म्हणजे आम्ही कितीतरी भीक मागसा असा दिसते किंवा आणि किती दिसते वाटू शकते. त्यात माझे थोडेसे स्वतःचे अनुभव सांगणारचा. तर सध्याचं ह्याच्यात म्हणजे शेवट बरा शिक्षण करणे, नोकरी मिळणं हेच महत्त्वाचं. आता शिक्षणाबद्दल मी जास्त बोलायचो नाही, कारण शिक्षण बरा करे हवा इतकाच. कसलाही शिक्षण करा तुम्ही, बरा केला आणि जर तुम्ही प्रामाणिक सरेत बरे परिश्रम करायची तयारी सर, सध्या नोकऱ्या होत. नोकरी मिळत तसा कठीण नाही, पण तुमचं शिक्षण हवा.
आणि प्रामाणिकपणा हवं आणि श्रम करायची तयारी हवी. कारण सध्या जर कसलेय ह्याच्यात बघे गेलो, कसलेही कामात बघे गेलो जाल्यार बरा काम करणारो माणूस मिळत नाही. बरा काम करी येतय नाही, बरा काम करायची इच्छाही नसते, कारण तो शिक्षण मुळात नीट झालेला नसते, शिक्षणात समजूनही घेतलेला नसते. त्याला कारण बरा काम करणार माणूस मिळते. तर इलेक्ट्रिशियन बरोबर मिळत नाही, समजणारे इलेक्ट्रिशियन बरोबर मिळत नाही. आणि कसलाही काम घ्या तुम्ही, त्याच्यात समजून आणि बरा विचार करणारे लोक आता मिळत नाही. त्याला लागून सध्या किती झाला असे, तुम्ही शिक्षण केला, नोकरी मिळली की तुमचा पोट भरसे, शिक्षणातीनच बरी नोकरी मिळते, हे महत्त्वाचं असे. पण मग बाकीच्या दोन गोष्टींची सांगड सगळ्या गोष्टींची कशी घालायची, म्हणजे तुमचा कुळागरचे किंवा तुमचे भावंडांकडे किंवा असे ती गोष्ट वेगळी. पण हे सगळेचो एकत्रितपणा कसो येवायचो ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. त्याच्यापेक्षा दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे ते सांगायचं म्हणजे प्रत्येकजण एकसारखा शिक्षण करू शकत नाही, प्रत्येक तितकं हुशार नसते. मग ज्यांचा शिक्षण बना हन नाही त्यांच्यानी किता करायचा, मग ते किता तरी शिकायचा म्हणजे किता तरी शिक्षक त्याचा उपयोग काय हन नाही. म्हणजे सध्या साधी कोणीतरी BA केली, पॉलिटिकल सायन्समध्ये BA केली, तर असं कितक्यो नोकरी असत. आणि किती म्हणजे मी द्वेष देत नाही की अमुक हे शिक्षण वाईट ना शिक्षण वाईट, पण जा सोपा आणि साधासा असं शिकेला, सरळ साधा कसाय कधी एकदा BA करता यायचे किंवा किती करता यायचे त्या लोक करतात, मग त्यात नोकऱ्या नसतात, मग पुन्हा किती करणार, हो प्रश्न उद्भवस आहे. म्हणजे बरेचसे जण असे ग्रॅज्युएट झालेले आणि झालेले असे सुद्धा सध्या रिक्षा चालले असत. वाईट काय नाही, रिक्षा चालवणी श्रम करणे पैसे कमायचे झाले बनासे. पण तुम्ही जी अपेक्षा धरसा की मला शिक्षण करणे एकदम बरी नोकरी मिळणार, ता समजा झाला नाही झाले तुम्ही किता करणार, तो प्रश्न. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आधी चांजा असे कुळागर भटपण ह्याला अगदी सोडणे उपयोग नाही, हो माझं म्हणण्याचा मुख्य मुद्दा. मग हे कसा करायचा, तर त्याच्यासाठी सध्याचे पालकांनी जी आपली भुरगी वाढत त्यांना या दोन्ही गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे अभ्यास बरोबर करायचं हवं, पण तरीसुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टीतून एकदम दूर ठेवू नये. म्हणजे आम्हालासुद्धा आधी कुळागरात जाऊन शिपायचा, बेडी पुंजावायची आणि किता तसं कंटाळा येत चलो. सकाळी 6 वाजता उठून शिपाई जायचा किंवा दारी मोडायची अशी कामं करावी लागत चली. थोडं कंटाळा येत चलो, जरा लहानपणात काम करे आळस यायचे, थोडे नाही यायचे, मला येत चलो, थोडे नाही यायचे, थोडे नाही येणार. पण मला सुपाऱ्याला औषध मारायचं झालं, पंप चालवायचं, औषध मारायचा, सुपारीच्या झाडावर चढायचा, असल्या गोष्टी करे आवडत चल्यो. म्हणजे तेच सुद्धा कुळागराचे कामात सुद्धा थोडी कामात थोडे ना आवडतात, थोडी कामात थोडे नाही आवडत, हे विचार करणी बघणी. तुम्ही तुमचे भुरग्यांना तुमचे कुळागर जर असेल त्याला कुळागरात थोडा तरी काम करायला हवं, हे महत्त्वाचं. अजिबात सामखा त्यांना कुळागरातून दूर ठेवू नका, कारण त्यांना ती केल्या आवडत निर्माण हवीची नाही. मला इथं लहानपणात चुट्टा पुंजावणी हाडायची, चुट्टा कातरायची, ते पेंट बांधायचे, त्याच्यावर ठेवायचे, असं खूप काम केलं नाही. तर म्हणजे वयाच्या मानांता शक्य नसल्यावरती ठेवायचे किंवा उंचीवर, पण त्याला मला आवडत चला. मळणी घालचं, त्या मग गवताचे हे बांधायचे, गवताचे किती बांधतात, पेंट बांधायचे म्हणजे मोठे, काय करीत चलो आम्ही. गवताचं वळणी दोऱ्यो करायचं, असं काय थोडी कामं आम्ही करीत चलो लहानपणात, म्हणजे अजिबात करीत नसलो असं नाही. आणि थोडीशी आवड चली. पण आता मी पुढं जाऊन शिक्षणात बरं शिकलो, बाहेर गेलो, पण हो सुद्धा एक विषयच आहे. म्हणजे जर 2-3 भाऊ असतील त्यातलं एक बरं शिकलो झाले, त्यांनी त्या चिकटून राहायचा कामा नाही. ते कुळागराला सगळ्याला हे माझं आहे माझं आहे माझं, म्हणजे जर शिकलो बरं गेलो बाहेर झालं तर त्यांनी बाहेर जाऊन नोकरी करावी, बाकीच्यांच्यासाठी सोडेवा. जर समजा दुसरे कोणाला शिक्षण तितका कमी असेल झाले त्याला त्या कुळागर ह्याचा करू दे, म्हणजे त्याची सोय होणार. म्हणजे थोडे वादग्रस्त विषय बोलसा मी, माझे थोडे वैयक्तिक हे सुद्धा तिथे तुम्हाला दिसू शकतात, पण ही माझी मता सहज आणि सरळ तुम्ही सांगता. हां, ह्याच्यात एक माझी स्वतःची आणि एक महत्त्वाची मुद्दाम सांगण्यासारखी आठवण आहे शाळातली. ती म्हणजे मी 7वीपर्यंत मराठीत शिकलो आणि त्याच्यानंतर पुढं हायस्कूलला सगळे आमचे ब्राह्मण मुलं सगळी हायस्कूलला मराठीतच जात चली वाळपईला. त्याच्याऐवजी मी थोडं हुशार सय म्हटल्याबरोबर सगळ्यांनी सांगितले की इंग्रजी शाळा घ्यायला घाला, मुद्दाम घाला. ती सर्वात महत्त्वाचा डिसिजन झाला माझ्या काकाचा. तर मी इंग्रजी शाळेत पहिल्यांदा जाऊ लागलो, पादरीच्या शाळेत. त्यातल्या पहिल्या वर्षात मला थोडं जरा कठीण गेला आणि 1-2 विषयात इंग्रजी आणि हिस्ट्रीमध्ये आम्ही नापास झालो. पहिल्या 2-3 परीक्षा, 1-2 परीक्षात नापास झालो. त्यातला मला काकांनी सांगितलेलं, आणि बघ जर फायनल परीक्षेला नापास झालो तुला शाळेतलं नाव काढणार आणि तुला भटपणाला घालणारचा, वेद शाळेत घालणारचा, हे मुद्दाम सांगितलेलं काकांमध्ये. सामकं एकदम भय दिलेलं, लक्षात ठेवा.
तर मुळात परत आयलो कुळागर आणि भटपणावर. तर भटपणाचा किती करायचा, तर सध्या भटपणात पैसो से म्हणजे भटपणातून तुला उत्पन्न होऊ शकते. आधी काही एक मिळत नसला तसा तरी सुद्धा आमला आधी शाळात सताना म्हणजे आम्ही 4थी 5वीत सताना आमला भटपण शिकलेला म्हणजे किता, तर शानू काका म्हणजे शानू काका हो माझो गुरु. शानू काकाकडे जाऊन आंबेडे वेधशाळा सुरू केलेली. ती वेधशाळा सुद्धा धावेतले गोविंद भावे म्हणजे त्याला गोविंद घडगडे म्हणत चल, म्हणजे त्याला गडगडो की त्याला म्हणत चल तर मला खबर नाही. त्यांनी वेधशाळा सुरू केली आणि शानू काकाला त्यांनी त्या शिक्षक म्हणून नेमलं. तर त्या जाऊन आम्ही थोडे जण भटपण शिकत चलो. सुरुवातीला आम्ही रामरक्षापासून सुरुवात केली. बहुतेक करता करता मग माझं रुद्रबिद्र झालो नाही, पण मला थोडीशी आवड झाली म्हणून मग मी कॉलेजात सताना नंतर रुद्र शिकलो, त्याच्यानंतर श्रीसुक्त शिकलो. असं काही गोष्टी मी शिकलो. मला आवड झाली का, म्हणजे आधी मला ती खूप आवडते किंवा असं काय कळलं नाही, पण आम्हाला गरज झाली. आमच्या गावातला भटपण आमच्याकडे चला, गावातल्या पूजा करायची चलो, गणेश चतुर्थीला जात चलो. त्याच्याशिवाय जर येसे म्हणजे करता येसे म्हटले बरोबर म्हापसे गणेश चतुर्थीला आणि तुळशीच्या लग्नाला लोक जात चले, म्हणजे त्या खूप ब्राह्मणांची गरज झाली. तर मी जात चलो. कॉलेजात सताना सुद्धा मी जात चलो. म्हापसाला जाऊन मी श्रावणात भट जेवणी सुद्धा केलेलीच आहे. श्रावणात म्हणजे त्याला तर कठीण काम झालं. श्रावणात भट जेवणी म्हणजे तुम्ही जायवेचा त्या सगळं स्वयंपाक सगळं म्हणजे भात आमटी किताचा खूप मोठे पातेल्यानी स्वतःचा करायचा. त्या मी कसले तांदूळाचं कितके चिकट चालले तरी भात करे शिकलो. आणि तुम्हाला दक्षिणा मिळत तरी 5 रुपये त्यातला, म्हणजे तुम्ही भट जेवणी करणे आले की तुम्हाला 5 रुपये दक्षिणा मिळत तरी सुद्धा आम्हाला ते 5 रुपये जरे मोठे दिसत चालले. मी इंजिनिअरिंग कॉलेजात सताना तर मी हे सगळं कितीला करीत चलो, तर केला म्हणजे आवड झाली. पण त्यातून फायदो किती झालो की फायदो झालो की मी ताच पुढा गोव्यातून पुण्यात गेल्यानंतर केला नाही, कारण पुण्यात तशी गरज नसली. मग दिल्लीत गेल्यानंतर कोणाला तरी कळला की मी पूजा करू शकता. मग करता करता गणेश चतुर्थीची पूजा, सत्यनारायणाची पूजा, मी काय मोठा वास्तुशांत आहे तर तसा करीत नाही, पण गणेश चतुर्थीची पूजा, सत्यनारायणाची पूजा हे सगळं मी करू लागलो. आणि महत्त्वाचा म्हणजे तेथील थोड्या लोकांची ओळखी झालो, खूप लोकांच्या लागीतील ओळखी झालो. हे त्याचा फायदा खूपसे. जर तुम्ही भटपण शिकलेत, शहरात गेलेत झाले, तुम्हाला माणसे सध्या म्हणजे खेडेतच आहे, खेडेत सुद्धा बरा मिळते, पण समजा तुम्ही जरा बरा शिकलेत आणि शहरात जाऊन जर पूर्ण वेळ करणार झाले सुद्धा शक्य आहे. मी पूर्ण वेळ करीत नसलो, मी छंद म्हणे करीत चलो, पण माझ्या ते मला तेला लागून लोकांची ओळखी झाली आणि मी ते सातत्य ठेवलेला, क्वालिटी बरी ठेवीत चलो. तर मी गुरगावला जो सार्वजनिक गणपती आहे जेडला सुरुवात झालो तेडल्यापासून साधारण सतत 30 वर्षां गुरगावच्या सार्वजनिक गणपतीची पूजा केली. आणि दिल्लीतून थोडा गुरगाव दूर, त्याला कोणी दिल्लीतलं कोण ब्राह्मण येऊन नसलो म्हणे ते मी मोटरसायकलीन जात चलो आणि मला बोलावीत चले. आणि मी त्या गेलो म्हटले बरं, त्याच वसंतराव साठेंच्या घराशी सुद्धा मी जावं लागलो. तर त्यांच्याकडं आम्ही 30 वर्षां साधारण सतत मी जितकी वर्षां दिल्लीत चलो तितकी वर्ष त्यांच्याकडे गणपतीची पूजा मी केली. हे इतकं सांगायचं की त्याला तर महत्त्वाचा मुद्दा हो असो की तुम्ही कितके शिकलेत, कितके बरे झाले तरी सुद्धा सुरुवातीला लहानपणापासून जर तुम्ही थोडासा जर शिकवणी ठेवला पण ठेवलात झाले त्याचा पुढा उपयोग होऊ शकते. याचा सुद्धा आमच्या एका सोसायटीत मी संध्याकाळची गणपतीची पूजा मीच करसा. हां, आणि एक गोष्ट लक्षात आली आधीची, ती म्हणजे माझी आजी मी लहान असताना म्हणजे साधारण 60 वर्षांपूर्वी म्हणत झाली की त्यांचे आधीचे काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असा म्हणत झाले. पण हल्ली म्हणजे आजीचे तेडलाचे हल्ली 60 वर्षांपूर्वी ती म्हणत झाली की आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असा झालाच आहे. म्हणजे ह्यो गोष्टी नोकरी उत्तम हे हाली झालेला नाही, आधी सुद्धा झालेला असेल. आणि आजही मी म्हणसा की नोकरी उत्तमच सध्याच्या ह्याचे, तर सध्याच्या परिस्थितीत तर नोकरी उत्तमच, व्यापार सुद्धा तसं बरं झालो नाही झाले हसे असं नाही. हां, आता कुळागराचा किती करायचा, मी भटपणाचा सांगितलं. कुळागराचा किती करायचा, तर कुळागरात सध्या अडचणी खूप त्यो सहज सोप्यो सोडवणं शक्य नाही. वांद्रांची अडचण सगळ्यात जास्त असेल. पण तुम्ही त्याच्यात कितको वेळ घालसा, तुम्ही त्याच्यात कितकी तकली चालायचा आणि दुसरी किती पिकां त्याच्या बरोबर जोडीन आणि किती पिकां काढे हवी.
ती काढसा का किंवा असा काय ह्याचे जर तकली घातली जाल्यार करणी श्रम करणी कितें तरी करणं शक्यच आहे. अगदी अशक्य आसा आम्ही म्हणत नाही. समजा तुम्ही कुळागराचो लवंगी मिरची लायल्या आणि कितेंय लायला म्हणजे असा जर बरोबरच वेगळा पीक लायला जाल्यार शक्यच आहे. आता आम्ही परवाच कूर्गला जाऊन आलो. त्या सगळे कडा कॉफीचे रोप्स आहेत. आता गोव्यात आधी सुद्धा कॉफी हचली असं आम्ही ऐकलेला. म्हणजे पोर्तुगीजांचे काळात सुद्धा कॉफीचे मळे सले. तसा तुम्ही कॉफीचा प्रयत्न करणे बघू शकता. असं वेगवेगळं पण काही म्हणजे माकडांचो त्रास आहे आणि बाकीचे त्रास म्हणजे तुम्हाला लेबर मिळत नाही हे सगळे त्रास आहेत. पण तुम्ही जर प्रयत्न केले जर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला डिस्करेजच हवे होणारचे. पण तरीसुद्धा परत 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 करणी बघणी कसल्याही गोष्टीत त्या करावं लागते. कसलीही गोष्टी जर तुम्ही असं व्यवसाय म्हणी करे गेलो तर तुम्हाला सुरुवातीला यश यावेचा नाही. परत तरी करायचा तरी परत करायचा असा करू शकता. तर म्हणजे एवढा सांगायचो हो व्हिडिओचा उद्देश कसो की जर तुम्ही बरा शिक्षण घेऊ शकलात बरी नोकरी मिळाली जाल्यार तुम्ही कराच. कारण सध्या नोकरी हातीनच बरा उत्पन्न मिळू शकते. तुम्ही गोवा सोडणी चलाच किंवा तुमचा जा जन्मस्थान आहे त्याची सोडणी दुसरीकडे चलाच. दुसरीकडे कितेला जाय आमचेच कडेन नोकरी आसत. अरे तुमचेच कडेन नोकरी आसले ते लिमिटेड आसत. बाहेर तुम्ही गेलेत जर तुम्हाला स्कोप जास्त असे तो विषय वेगळोच आहे. पण तुम्ही जर आधीच असे कुळागरचे किंवा भटपणचे तर पूर्णपणे सोडणी देऊ नका. बरोबरच करू शकता. आता मी मुद्दाम सांगसा म्हणजे एठा माहिती नाव घेन नाही तर माझ्या आमचीच शेजारची एक म्हणजे माझ्या वयाची बरोबरची एक से त्याचो बोड्यो तो एठा म्हणजे मुंबईला राहते ती त्याचो बोड्यो एठा ग्रॅज्युएट होऊन MBA करे लंडनला गेलो आणि येता तो लंडनला नोकरी करसे आणि त्याचेच बरोबर तो भटपण सुद्धा करसे. त्याला कमीपणा दिसत नाही. तर आता हे सगळे गोष्टींचा जर आम्ही तुम्ही विचार करीत राहणार जाल्यार खूप करता येते. पण हे थोडासा ऐका. ह्याचे जरी टायटल बिटल काय नाही. सध्या फक्त एक सुरुवातीचा टायटल काढणार आणि मी व्हिडिओ सोडणी देणार ऐका आणि विचार करा.